आपण टीव्हीच्या समोर बसलो का आपल्याला एवढं उत्तेजन येतं की खेळ म्हणजे आवरच खेळ आहे. आणि म्हणून मी तुषारला विनंती करतो की आणखीन आपल्या जीवात जीव असेपर्यंत ह्या स्पर्धा भरवायच्या. धन्यवाद. तुषार शिंदे अध्यक्ष आमचा की जय. काय मनोगत व्यक्त केलं. ह्या भावना आहेत ना, ह्या भावना या चषकाशी जोडल्यात. मग आमचे नारायण मोरे असतील, दत्ता मागावकर असतील, विनोद चोरगे असतील, गणेश पाटील असतील, दत्ता मागावकर असतील, ते म्हणतात की खेळपट्टी आहे ना, खेळपट्टी आमच्या घरची जमीन अशी आम्ही करू. म्हणजे अशा टीमवर्कसाठी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि म्हणून ह्या चषक या स्पर्धेला एवढी प्रसिद्धी दिली. तुमच्या या रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे ही स्पर्धा प्रसिद्धीला आली आणि याची दखल महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या इंडियाने घेतलेली आहे. दहावीर चषक म्हटलं ना की मला सुद्धा सलमानाने रतन बुवाला सन्मानित केलं. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. रोहेकर जाऊन डोंबिवलीमध्ये स्वर्गीय रतन बुवांच्या स्टेजवर जाऊन दहावीर चषकाचे मेंबर, सभासद, अध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख तिथे केला जातो. आणि ही स्पर्धा मामूली राहिलेली नाही. आणि म्हणून गावातल्या सर्व संघांना सांगतो की तुमचा पुढच्या वर्षीचा प्रवेश आता आपण निश्चित करा. ज्यांना संधी भेटली नाही त्यांना सुद्धा कशा पद्धतीने खेळवायचा त्याचा आपण विचार करू. पण तुम्ही शेवटच्या टप्प्यावर येता आणि आमची टीम घेतली नाही, आमची टीम घेतली नाही असं होत नाही आहे. त्यासाठी तुम्ही पूर्व नियोजन करा आणि त्यानंतर 1-2 महिना आधीच आम्हाला संपर्क साधा. तसे आम्ही स्पर्धेचं नियोजन करू. खूप मेहनत घेतात पोरं या स्पर्धेसाठी. आणि अर्थात या स्पर्धेला ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी दिली ते आमचे आकाश कडव, इन्स्टा लाईव्ह आणि योगेश गंबे यांना विनंती करतोय आणि त्यांनी यायचं आहे. सूरज म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते या तरुण टॅलेंट योगेश गंबे आपण सुद्धा यायचं आहे. कारण इन्स्टा लाईव्ह फोटो टाकला, अपलोड केला की तो व्हायरल झाला. आणि योगेश गंबे आपण पण या. ही तुमची संकल्पना आहे. कोण आहे दुसरा? दक्ष आपण सुद्धा जॉईन व्हा. दक्ष या. तुमचा सन्मान आहे. तुम्ही सुद्धा युट्यूबला कळू दे की फोटो काढणारा कोण आहे. युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा प्रसिद्धी मिळू दे. नक्की विनंती असेल. आणि पुष्पगुच्छ घेऊन यायचे धनंजय पोकळे. आपल्याला आकाश कडव आणि त्यांचा ग्रुप खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी. काय अप्रतिम फोटो काढलेत. नारायण मोरे पण खुश आहेत, आमचे दत्ता मागावर खुश आहे, उद्देश पोंगडे तर एवढे खुश आहे ना. उद्देश पोंगडेच्या घरी आज त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे. तिला इथूनच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि केक कापायला घरी येतो. त्याच्या माध्यमातून आपण घर बसल्या स्मार्टफोनवर किंवा टीव्हीवर युट्यूबच्या माध्यमातून सामने बघतो. ज्याने आम्हाला सुद्धा प्रसिद्धी दिली असते. टीम क्रिकेट सर्वा कौस्तुभ पाटीलला विनंती करतोय आपण यायचं आहे आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आणि बाबू आपण सुद्धा यायचं आहे. आपलातून स्मार्ट, विनोदी आणि भूक लागत नाही, ताण लागत नाही अशी ही व्यक्तिमत्व आहेत. कुठे म्हणाल तिथे कधी पण उन्हात हजर राहतात. खूप खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. रोहेकरांनी सुद्धा खूप खूप प्रेम दिलंय. पण मात्र अजून त्यांना प्रेमाची अपेक्षा आहे. भाऊ शेलार यांना विनंती असेल आणि विनंती असेल शैलेश दादा मोरे आपल्या शुभ हस्ते करू यांचा सन्मान. ड्रीम्स क्रिकेट अजूनही सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो. आपला माणूस आहे, मराठी माणूस आहे. मराठी माणसाला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. खरोखर खूप मेहनत केली आहे. 1 लाखाच्या जवळ आलाय. 1 लाखाला काही राहिलेत. कौस्तुभ पाटील आपलं मनोगत व्यक्त करावं लागेल. 1 लाखाच्या टप्प्यावर आलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा माणूस आपोआप मेहनत घेतो. या स्पर्धेच्या आदल्या दिवशी आलोय
6 दिवस कुटुंबाला सोडून तो या रोहेकरांमध्ये राहतोय. आता पॅकअप करून 9 वाजता निघेल, 10 वाजता निघेल याचा सुद्धा नेम नाही आहे. कारण सर्व गोष्टी सांभाळून तशाच, कारण तुम्ही म्हणताय कम्प्युटर, मग ते डिव्हाइस, मग ती वायर, ती केबल ब्रेक नाही होणार याची सगळी काळजी करून तो आपल्या घरी जाईल. उद्या परत दुसरी कुठं ऑर्डर असेल तिथे निघेल. या स्पर्धेसाठी त्यांनी 6 कॅमेरे, ड्रोन, ही अतिशय सुरेख आणि अतिशय जबरदस्त क्वालिटी त्यांनी दिली. खूप खूप धन्यवाद मनापासून. मी काम केल्यानंतरच प्रशंसा करतो, त्याचा अनुभव तुला सुद्धा आला असेल. आणि मी पक्का माणूस आहे, ज्याचा हात धरतो ना तो शेवटपर्यंत धरतो. कौस्तुभ पाटील, दहावीर चषक तू नाही म्हणोपर्यंत कोणाला लाईव्हला देणार नाही आहे. आणि नक्कीच त्यासाठी तुझं मनोगत ऐकावं लागेल रोहेकरांना. नक्कीच जसं सरांनी सांगितलं आता की 10वी चषक मी जोपर्यंत नाही बोलत तोपर्यंत माझ्याकडेच राहील. तसंच मी पण एक सांगतो की ठीक आहे, आपले लाख सबस्क्रायबर झाले नाहीत, पण तरीसुद्धा पुढचे 3 वर्ष 10वी चषक आमच्याकडनं लाईव्ह होईल फ्री ऑफ कॉस्टमध्ये, एवढं नक्की. आत्तापर्यंतचा खर्च आमचा यूट्यूबचा 50,000 रुपये. 50,000 आत्ताच्या युगात किती महाग आहेत प्रत्येकाला माहीत आहे. आणि हा दिलदार माणूस म्हणतोय की 10वी चषकाला 50,000 रुपये डोनेट करीन दरवर्ष. याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅट्स ऑफ कौस्तुभ पाटील, हॅट्स ऑफ. आणि एक नक्की सांगेन की रोहेकरांनी, अलिबागकरांनंतर रोहेकरांनी माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे. जास्त करून हे इथे सगळेजण उभे आहेत ना, राजू केरकर, तुषार शिंदे, बंटी, त्याच्यानंतर आमचे संकेत देशमुख, बाळा महाबळे, आप्पा आमचा, या सगळ्यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं आहे. आणि रोह्याकरांचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. कारण की सगळ्यात जास्त अलिबागनंतर जो माझ्यावरती प्रेम झालं असेल ते रोहा तालुक्यामध्ये झालेलं आहे. आणि हे प्रेम कधीच विसरू शकत नाही मी. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. असंच प्रेम तुझ्यावर राहतील. तुझे लाख नाही तर तुझे 1.25 लाख रोहेकर करतील, हा मी इथं अभिवचन देतो. ज्याने सबस्क्राईब केलाय नाही ड्रीम्स क्रिकेटला, आता सुद्धा जा त्या चॅनलला ओपन करा. त्या चॅनलच्या खाली सबस्क्राईब बटन येईल ते दाबा, त्याला अलाउ करा. आणि कौस्तुभ पाटीलला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. कौस्तुभ पाटील, पुढील वाटसाठी खूप खूप शुभेच्छा. विनंती असेल या स्पर्धेसाठी मंडप व्यवस्था ज्याने केली असे चंद्रकांत डेकोरेटर्स यांना मी आमंत्रित करतोय. आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. चंद्रकांत डेकोरेटर्स. मी नरेश कानेकर आणि विनोद चोरगे यांना विनंती करतोय. बाळा महाबले, संकेतजी देशमुख, किशोर मालुसरे यांना विनंती, आपण व्यासपीठा, मुख्य व्यासपीठाच्या जवळ या. आपण सभासद आहात या स्पर्धेचा भाग आहात. खूप खूप धन्यवाद चंद्रकांत डेकोरेटर्स. त्यानंतर महाराष्ट्र विद्युत महामंडळ, काय त्याला विनोद, त्याचं नाव काय रे? सांग. मंगेश चव्हाण. मंगेश चव्हाण. दळवी, ज्याने आमची मीटरची व्यवस्था केली असे महाराष्ट्र रोहा विद्युत मंडळ कर्मचारी वर्ग कोण असेल तर मंगेश चव्हाण, आपण कुठं असाल तर ज्याने 5 दिवस खरोखरच सर्वांना मंत्रमुग्ध केलं, ज्याच्या तालावर खेळाडू नाचले, रसिक प्रेक्षक नाचले, आम्ही सुद्धा आनंद घेतला, असा पडमचा डीजेचा जबरदस्त आवाज. प्रणय डीजे याला विनंती करतोय की आपण यायचं आहे ना, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. लक्ष्मण मोरे आणि नक्कीच राहिल शेख यांना विनंती करेन. प्रणय आपण सुद्धा यायचं आहे, कारण नाव आपल्या नावाने डीजे वाजतोय. कारण पुढे तुला राजन काका या.
खूप अतिशय सुरेख, अगदी माईक न ब्रेक करता अतिशय सुरेख सेवा त्याने दिली आणि अशीच सेवा अजून क्वालिटी वाढवावी लागेल पुढच्या वर्षी, कारण आता एक एक नक्कीच नक्कीच ते पण प्रणयच्या माध्यमातून होईल. खूप खूप शुभेच्छा. आणि विनंती असेल ज्याच्या माध्यमातून आपल्याला वायफाय आणि टी व्हीवर लाईव्ह करण्याची संधी लाभली असे शिवराज केबलच्या माध्यमातून, शिवराज केबल नेटवर्क विनोद चोरगे यांचा सुद्धा इथं शुभ सन्मान केला जाईल. उद्देश पोंगडे आणि नक्कीच शैलेशदादा घोलप यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. किशोर तात्या मालुसरे यांना विनंती असेल. या मैदानाला रंगारंगोटीचं काम केलं ते अभिलाष पेंटर याला सुद्धा आमंत्रित करतोय. मैदान पेंटर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो अभिलाष वारंगे आपण यायचं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. विनंती असेल दत्ता महागावकर आणि नारायण मोरे. नारायण मोरे उमेश साळुंके आपण यायचं आहे. उमेश साळुंके स्कोररच्या भूमिकेत जास्त व्यस्त होते. एक सभासद असून त्यांनी एकच खुर्ची सोडली नाही, कायम पेन, तो लॅपटॉप आणि ती स्कोरिंग. अभिलाष याला खूप अतिशय सुरेख पेंटिंग आपण पाहिली. अभिलाष याची मैदान रंगरंगोटी. कोणचा उमेश नाही, उमेश ते पंचायत. मी विनंती करून या स्पर्धेला न्यायदेवतेचं काम केलं ते असे पंच, शिक्षक, गुरु ज्यांनी मैदानात राहून सर्वांना पुरून उरू असं काहीतरी म्हटलं. मी नारायण मोरे, भाऊ शेलार यांना विनंती करेन आणि शैलेश दादा घोलप आणि राहिल शेख यांना विनंती करेन. सन्माननीय पंकज आमटे सरांचा सन्मान पहिला करूया आपण. ज्यांची नावं पुकारले त्यांनी पुढे यायचं आहे. आणि पंकज आमरे सर, नारायण मोरे आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. खूप चांगले हॅम्परिंग यांच्या माध्यमातून आपण पाहिली ते पंकज आमरे सर. त्यानंतर दुसरा सन्मान सगळं स्वीकार्य मी विनोद घुमरे सर यांना सुद्धा आपण आमंत्रित करूया. आणि आमंत्रित करीन सुनील मेहतर, नरेश सपकाळ आणि शैलेश दादा मोरे आपण यायचं आहे. आपल्या पाहिलेत सुमित वाडकर यांना सुद्धा विनंती करतो. अवधेश असे पंच आपण आशिष साळुंके सर यांना आमंत्रित करूया. यांना आपण लास्टला ठेवलेलं कारण काय माहिती आहे काय, जो महागुरु आहे ना त्याला आपण माग ठेवतो. जरा अतिशय शिस्त, एकदम कडक निर्णय त्यांनी ज्याच्या माध्यमातून आपण ऐकले. सूरज मात्रे, सुमित वाडकर आणि अनिकेत पाटील आपण यायचं आहे. खूप सुंदर एम्पायरिंग यांच्या माध्यमातून आपण पाहिली. अगदी कुठलाही वाद करून न दिला एवढी दहशत मैदानात ठेवली. या तिन्ही पंचांना मनापासून खूप खूप धन्यवाद देऊया. यानंतर आमंत्रण असेल ते अलिबागचा गोड आवाज हिंदी कॉमेंटेटर यासीन मर्चंट यांना आपण आमंत्रित करूया. आणि मी विनंती करतोय भाऊ शेलार आणि शैलेश दादा घोलप यांना आपण यांना सन्मानित करूया.
संकेतजी देशमुख, बाळा महाबळे, ईश्वर मालुसरे, जे जे मेंबर आहेत त्यांना विनंती असेल आपण जरा व्यासपीठाकडे जवळ या. आणि ज्यांनी खरं 2 दिवस रसिका प्रेक्षकांना जाग्यावर ठेवलं, मंत्रमुग्ध केलं आणि जबरदस्त ठसकेबाज कॉमेंट्रेट त्यांनी केली, तर मी विनंती करेन नक्कीच राजू केरकर यांना विनंती करेन आणि सूरज म्हात्रे यांना विनंती करेन की जयेश भोसले यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. तरी पण चालेल, मी भेटतो तुम्हाला. जयेश भोसले यांचं सुद्धा मनोगत व्यक्त करू घेऊया आपण जरा, कारण स्पर्धा एकदम अतिशय वेळेत सुरेख पार पडली आहे. तर या स्पर्धेबद्दल आणि या आयोजक आणि या मित्रमंडळाबद्दल त्यांच्या तोंडून काही मनोगत आपण ऐकूया. प्रथमतः तर धावीर महाराजांनी प्रार्थना आणि विशेष करून या धावीर मित्रमंडळाचे आभार. 2016 साली मला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलं आणि तदनंतरचं आज 12 वर्ष या स्पर्धेला पूर्ण झाल्यात. मी या स्पर्धेचा एक घटक आहे. गेले 7 वर्ष, आज 8वं वर्ष माझंही पूर्ण होतं या स्पर्धेचं. आणि मला गेले 8-7 पर्व तुम्ही इथे बोलवता, 8व्या पर्वामध्ये तुम्ही बोलवलं पुन्हा एकदा, त्यासाठी मी सर्वांचे आभारी आहेत. मी सर्वांची नावं घेऊ इच्छितो, परंतु कोणा एकाचं नाव घेऊन मला दुखवायचं नाही, कारण जितके आपले सभासद आहेत त्या सर्वांचे आभार मानेन मी. आणि एक देखणं आयोजन या पर्वामध्ये मला पाहायला मिळालं. यावर्षी सर्व विक्रम मोडीस काढण्यात आले. यावर्षी तर मला वाटतं की खुल्या गटाचे खेळाडू खेळले दोन्ही दिवस, फायनलचा दिवस असं वाटलं होतं की गर्दी थोडी कमी होईल, परंतु आजही तितकीशी गर्दी पाहायला मिळाली. आणि रोहा आणि धावीर चषक म्हणजे गर्दी, धावीर चषक म्हणजे पब्लिक, धावीर चषक म्हणजे प्रेक्षक, ही एक समीकरण जे गेले अनेक वर्ष बनलंय, 11 वर्षापासून, ते समीकरण याही वर्षी पाहायला मिळालं. विशेष करून तुषारजी शिंदे साहेब, आपले आभार. तुम्ही माझ्यावरती पुन्हा एकदा तेच प्रेम दाखवलात आणि असंच प्रेम राहू द्यात, ही देखील आपल्या चरणी प्रार्थना करेन. आणि धावीर महाराजांची प्रार्थना, मैदाना पुढच्या वर्षी बदलते, परंतु पुढच्या वर्षीही त्याच थाटात आणि त्याच जल्लोषात या स्पर्धेचं आयोजन निश्चित पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. हे होते जयेश भोसले सर, समालोक क्षेत्रातील एक जबरदस्त असा आवाज आणि जबरदस्त असं नाव. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण इथं ज्यांचा सत्कार करायचा होता ते राहिलाय, एक विशेष सत्कार करायचा जायलाय. विशेष सन्मान इथे करायचा राहिलाय, तो म्हणजे विलास. विलास लास्ट नाही तर विलास पहिला असतो, विलास शेवटपर्यंत असतो. तो विलास नवीचा, आमचा, आपला विलास. मी किशोर मालुसरे तात्याला विनंती करेन, हा विशेष सन्मान आहे. विलास 5 दिवस निस्वार्थी, ज्याने खेळाडूंना पाणी पाजलं, या स्टेजच्या जवळ साफसफाई केली, सगळ्या गोष्टी अगदी चोख केल्या. आणि एजाज खुरेशीने त्यांना 500 रुपये दिले. इथं किशोर मालुसरे आपलं दानशूरपणा दाखवतात, अजून त्याला 500 रुपये देतात. टाळ्या झाल्या पाहिजेत या व्यक्तिमत्वासाठी. किशोर मालुसरे हे नाव मोठं नाही आहे, खूप मोठं नाव आहे. मोठं नाव नाही म्हणते, खूप मोठं नाव आहे. त्याच्या मागं माझ्या भावना खूप आहेत. हा माणूस कुठेही शो शेअरिंगसाठी पुढे येत नाही आहे. मी त्यांना वारंवार पुकार करत असतो की तुम्ही या तात्या. अक्षरशः 5-6 वर्षापूर्वी किशोर मालुसरे कोण आहे हे मी शोधायला लागलो. किशोर मालुसरे हा मोठा माणूस असेल, 2-4 चैनी असतील, ब्रेसलेट असेल कुठं, कारण प्रत्येक ठिकाणी त्याची एंट्री होते. 15-20 हजार टाकणारा माणूस कुठे आहे?
तर मी एक दिवशी शोधत गेलो तर घोटवळचे मैदान होते. अशा जिथे खाली म्हणजे मैदानातच मांडी घालून चावीने खड्डा पाडत होता आणि बाळाशेठ महाबळीने सांगितले, हे किशोर तात्या मालुसरे. आणि तिथून त्यांना मी उचललंय, मग तुमची ही जागा नाही, तुमची जागा ती आहे. आणि तिथपासून या माणसाने मागं बघितलं नाही. आता खूप स्पर्धा जिंकल्यात. कारण कुठल्या खेळाडूला असं बोलायचं नाही की तुम्हाला पैसे दिले तू आलाच नाही, ही कधीच त्यांनी बोललं नाही. म्हणून आज विशाल जितेकर हा स्क्वॉड आहे ना आदर्श पनवेलचा, हा तात्यांसाठी हजर असतो. आज बरेच वर्ष ते खेळतायत, यश येतो की नाही येतो, मात्र यंदा 12व्या पर्वात किशोर मालुसरे एकच नाव दहावी चषकात राहिलाय. वैष्णवी कोलाड संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि हे किशोर मालुसरेसाठी झाल्या पाहिजेत. तपश्चर्या मोठी आहे, कारण पैसे कमवून पैसे खर्च करण्यासाठी या माणसासारखी अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे आयकॉन किती पैसे मागतात, 5,000 10,000 प्रत्येकाला देऊन ते केवळ तुमच्यासाठी आणतात. बक्षीस किती भेटणार आहे आता तुम्हाला माहित आहे, बक्षिसांची काय परिस्थिती असते. पण हे नाव टिकवण्यासाठी तात्यांनी खूप मेहनत केलंय. त्यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या कायम हे जे रूट चालू आहे त्यांच्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून आता निवंत घेऊया आणि बक्षीस समारंभाच्या मुख्य कार्यक्रमाकडे चलूया. मुख्य व्यासपीठावरच हा आपण कार्यक्रम करूया, कारण मान्यवर भरपूर आहेत, त्यामुळे इथूनच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. कॅमेरा सर्व सभासदांना विनंती आहे, अजूनही आपण कुठं असाल तर अजूनही आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि विनंती असेल जयेश भोसले सरांना की आपल्या गोड आवाजात या स्पर्धेची सांगता अर्थात बक्षीस समारंभाचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. प्रथमतः या मी संघांचं लक्ष वेधेन, जी चारही संघ होते चारही संघांचं लक्ष वेधूयात की आपण कृपया व्यासपीठाच्या समोर या. प्रथमतः फार दुरून आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेला तालुका पनवेल संघाचं मी लक्ष वेधेन, अर्थात वैष्णवी कोलाड संपूर्ण खेळाडू पुढे होत्यात. अगदी श्री स्वयंभू भुवनेश्वर संघ आपलाही संघ पुढे होत्या. त्याच वेळेला प्रेरणा 11 खेरवाडी श्री गुरुदत्त न्हावे या संघांचं लक्ष वेधूयात की चला लवकरात लवकर या. सर्वांचं लक्ष वेधन मी. आपण पारितोषिक वितरण सोहळा इथे घेतो आहोत. पारितोषिक देण्याआधी प्रेरणा 11 खेडवाडी, त्याच वेळेला श्री गुरुदत्त न्हावे, श्री स्वयंभू भुवनेश्वर आणि वैष्णवी 11 कोलाड चारही संघ आणि चारही संघातील खेळाडूंचं लक्ष वेधूयात की कृपया या लवकरात लवकर. 12वा पर्व या स्पर्धेचं अगदी शेवटही तितकासा गोड होत असताना पाहायला मिळाला. वैष्णवी 11 कोलाड या टीमने ही स्पर्धा जिंकली. एक सन्मान करायचा राहिला, जल है तो कल है, याच्या माध्यमातून पाणी या स्पर्धेला पुरवलं जातं अगदी सकाळी 9 वाजताच. आणि विनंती करेन धनंजय पोकळे, सुमन वॉटर सप्लाय, रोड खुर्द, इथून हे पाण्याची व्यवस्था आमच्यासाठी होते, त्यांच्यासाठी त्यांना शुभ सन्मान. अगदी सकाळी 9 वाजल्यापासून ते कधी कमी पडले तर 5 पण घेऊन येतात. खूप खूप नितीन याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सुमन वॉटर सप्लाय. आणि पुढचा आवाज असेल तो जयेश भोसले सरांचा. या आपण फायनलचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो आहोत. अंतिम मॅच प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात आणि हा पुरस्कार देण्यासाठी या आपण आमंत्रित करूयात. हा पुरस्कार देण्यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल, आकर्षक अशी छत्रपती शिवरायांची प्रतिमा, त्याच वेळेला एक आकर्षक अशी ट्रॉफी आपण देतो आहोत. विनंती करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय राजू शेठ कराड साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल.
राजू शेठ कराड साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा पुरस्कार देतो आहोत. अंतिम सामना, प्लेअर ऑफ द मॅच अवधेजी प्रजापती साहेब यांना विनंती करूया की आपण उपस्थित व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा पुरस्कार देत आहोत. सुमित वाडकर या आपल्याही शुभ हस्ते आम्ही हा पुरस्कार देतो आहोत. आणि नरेजी सकपाळ साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा पुरस्कार देत आहोत. छत्रपती शिवरायांची प्रतिमा, एक आकर्षक करंडक, या खेळाडूला आमंत्रित करूयात या फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या स्पर्धेतलं निर्धाव षटक ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि अर्थात एक भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा धुंद्रे गावचा सुपुत्र प्रसन्ना पाटील. 2 षटक 4 धावा 2 विकेट. प्रसन्ना पाटील ज्याला आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्रसन्ना पाटील. आपण योगेशजी त्या ठिकाणी असतील. छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपण देतो प्रसन्नाला. प्रसन्नाला प्रथमतः विनंती करूयात की आपले शूज ही आपण रिमूव्ह करा, कारण जिथे आपण छत्रपती शिवरायांची प्रतिमा देत आहोत, एक आकर्षक ट्रॉफी, एक पुष्पगुच्छ, सिक्सर सुप्रीमोचे इनर्स, प्रसन्ना पाटीलची गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये चित्तथरारक अशी लढतीच्या दरम्यान त्याने भरधाव वेगाने गोलंदाजी केली. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात उत्कृष्ट फलंदाज अनिकेतजी पाटील साहेब, त्याच वेळेला राहिलजी शेख साहेब, तज्जूजी डबीर साहेब यांना विनंती करूयात. अनिकेतजी पाटील साहेब, त्याच वेळेला राहिलजी शेख साहेब, तज्जूजी डबीर साहेब यांना विनंती असेल या आपण देतो आहोत या स्पर्धेचा बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. आमंत्रित करतोय आपण हा पुरस्कार देण्यासाठी अनिकेतजी पाटील साहेब, राहिलजी शेख साहेब, तज्जूजी डबीर साहेब यांना विनंती करूयात. आपल्या शुभ हस्ते आकर्षक सायकल आहे आणि अगदी त्याच वेळेला आकर्षक करंडक आपण देतो आहोत, ज्याच्या बॅट मधून आल्या या स्पर्धेमध्ये 35 बॉल 70 धावा. त्याच्या बॅट मधून घणाघाती फलंदाजी करत असताना एक अर्धशतक देखील आलं. या आपण तिन्ही मान्यवरांना विनंती करूयात. अनिकेतजी पाटील साहेब, राहिलजी शेख साहेब, तड्डूजी डबीर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते, मी योगेशजी गंभे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार देतोय. आणि दहावी चषक 2024 पर्व 12वे उत्कृष्ट फलंदाज आहे या स्पर्धेचा, ज्याच्या बॅट मधून आल्या त्या 70 धावा 35 बॉल 1 अर्धशतक. प्रेरणा 11 केरवाडी टीमचा द्वारकानाथ भोई हा राहिलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. अर्धशतक एक आला त्याच्या बॅटमधून. 70 धावांची खेळी, 35 बॉल त्याने फेस केले, ज्याला आपण देऊयात हा बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज. त्याच्या बिहाफ मध्ये आपण हा पुरस्कार प्रदान करतोय. द्वारकानाथ भोई उपस्थित नाहीये, त्याच्या बिहाफ मध्ये हा पुरस्कार आपण प्रदान करतो आहोत. टाळ्यांचा गजर अपेक्षित असेल. 70 धावा 35 बॉल 1 अर्धशतक. तदनंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. या स्पर्धेवरती एक वेगळी छाप या खेळाडूने सोडली आहे. 12व पर्व या स्पर्धेचा आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं त्या खेळाडूला आपण देणार आहोत हा पुरस्कार. आणि हा पुरस्कार देण्यासाठी या आपण विनंती करूयात मी अवधेजी प्रजापती साहेब यांना विनंती करेन, किशोरजी मालिवसरे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा. उमेशजी साळुंके साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यावा. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेमध्ये तब्बल 24 ग्रामीण संघ खेळले आणि 24 ग्रामीण संघांना एक धारधार गोलंदाज म्हणून पाहायला मिळाला. आणि अर्थात या स्पर्धेची ज्याला दिली जाईल एक आकर्षक अशी सायकल, एक आकर्षक चषक आपण देतो आहोत. या आमंत्रित करूयात या स्पर्धेचा 12व्या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज गैनीनाथ कटोरे राहिला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार. गैनीनाथ कटोरे उपस्थित नाही आहे. श्री गुरुदत्त न्हावे 11 विकेट 4 मॅचेस. सुरेश पाटीलने बॉलिंग नाही केली.
या पण त्याला देतो पुरस्कार. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून गैनीनाथ कठोरे या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. 11 विकेट 5 मॅचेस गैनीनाथ कठोरेच्या बिहाफ मध्ये आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट गैनीनाथ कठोरेने अनेक वेळेला खेळलं या स्पर्धेच्या माध्यमातून. बहारदार प्रदर्शन राहिलं त्याचं याही पर्वामध्ये. फिरकीचा जादूगार गैनीनाथ कठोरेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पण विनंती करूयात आदरणीय तुषारजी शिंदे साहेब, किशोरजी मालुसरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. या विनंती करूया तुषारजी शिंदे साहेब आणि दत्ताजी महागावकर साहेब यांना विनंती करेन. दत्ताजी महागावकर साहेब या आणि तुषारजी शिंदे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते एक आकर्षक चषक आणि एक कूलर आपण देतो आहोत या खेळाडूला. अर्थात या स्पर्धेमध्ये त्याने तब्बल 5 कॅचेस पकडल्या. एका मॅच मध्ये जिथे त्याने 4 कॅचेस अफलातून पकडल्या होत्या. या आमंत्रित करूयात या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. धावी चषक 2024 12व पर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे हर्षल टावरू श्री गुरुदत्त नावे या टीमचा. हर्षल राहिला या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तो उपस्थित नाही आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण त्याच्या बिहाफ मध्ये हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. हर्षल टावरी अफलातून क्षेत्ररक्षक. आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तदनंतर या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार जो देण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून रोख रक्कम 40,000 रुपये आकर्षक धाबीर चषक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. आदरणीय राहिलजी शेख साहेब, त्याच वेळेला विशालजी लाड साहेब, बाळाजी महाबळे साहेब, सुनीलजी मेहत्तर साहेब यांना विनंती करूयात या आपल्या शुभास आम्ही प्रथम चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार देतोय. राहिलजी शेख साहेब, विशालजी लाड साहेब, बाळाजी महाबळे साहेब आणि सुनीलजी मेहत्तर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. चतुर्थ क्रमांक 40,000 रुपये रोख रक्कम या स्पर्धेची आणि त्याच वेळेला श्री धाबी चषक या स्पर्धेचा देऊन आपण गौरवतो आहोत. या संपूर्ण संघाला आमंत्रित करूयात. प्रेरणा 11 खेरवाडी या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा हकदार या संपूर्ण संघाला आमंत्रित करूयात. दिला जाईल हा आकर्षक करंडक या व्यासपीठावरती आपण देत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलजी शेख साहेब, विशालजी लाड साहेब, बाळाजी महाबळे साहेब यांना विनंती करूयात आणि त्याच वेळेला सुनीलजी मेहतर साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सुभाजी इंगळे साहेब स्वतः संघ मालक या ठिकाणावरती उपस्थित आहेत. चतुर्थ क्रमांकाचा हकदार धावी चषक 2024 12व्या पर्वाचा चतुर्थ क्रमांकाचा हकदार प्रेरणा 11 खेरवाडी. बोला गणपती बाप्पा. या पण तृतीय क्रमांकाचा हकदार हा पुरस्कार देऊयात. अर्थात 40,000 रुपये रोख रक्कम या स्पर्धेची गोड आठवण श्री धाबीर चषक आपण देत आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी राजूजी केरकर साहेब, सुरेशजी म्हात्रे साहेब, नरेशजी कानेकर साहेब यांना विनंती करूयात. या विनंती असेल राजूजी केरकर साहेब, सुरेशजी म्हात्रे साहेब, नरेशजी कानेकर साहेब यांना विनंती करूयात. आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. राजूजी केळकर साहेब यांना विनंती असेल, त्याच वेळेला सुरेशजी म्हात्रे साहेब, त्याच वेळेला नरेशजी कानेकर साहेब यांना विनंती आपण करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांक देतोय. रोख रक्कम या स्पर्धेच्या माध्यमातून 40,000 रुपये व आकर्षक करंडक श्री धाबी चषक 2024 या आमंत्रित करूया. तृतीय क्रमांक श्री गुरुदत्त नावे टीम राहिली आहे या 12व्या पर्वाची तृतीय क्रमांकाचा हकदार संघ श्री गुरुदत्त नावे. श्री गुरुदत्त नावे या टीमला आपण देतोय हा पुरस्कार. या आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून तृतीय क्रमांक श्री गुरुदत्त नावे संघ.
स्पेशली थँक्स फॉर तुषार शिंदे साहेब. सर बोलेल तुम्हाला मी, कारण तुम्ही आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत. रोहा तालुक्यातील चनेरापासून आय थिंक सो नागोटण्यापर्यंत तुम्ही प्रत्येक खेळाडूला चान्स देता एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार करून. मी खरंच चनेरा असोसिएशन, कोलाड असोसिएशन, रोहा असोसिएशन आणि नागोटणा असोसिएशन मी तुमचा आभारी आहे. खूप चांगलं कार्य आहे तुमचं, ठीक आहे. पण मला एक खंत आहे एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही देतात, खरंच खूप छान आहे सगळ्यांसाठी. आज गैनीनाथ नाही आहे, काही कारणास्तव तो बाहेर गेला कुठेतरी, पण काही अन्याय हा आपल्या ग्रामीण विभागावर होतोय ते मला काल थोडंफार उद्भवलं किंवा जाणवलं. बोलू की नको की उद्या नाही तर पुढल्या वर्षी मला घेणार पण नाही माझी टीम. कसं आहे माहिती आहे साहेब, सर सॉरी साहेब पण तुम्हाला सर बोलतात, किंवा सगळे व्यासपीठ किंवा धावीर कमिटीची जी पूर्ण कमिटी आहे की रोहा तालुक्यातील, खरंच काही गोष्टी खूप चांगल्या केल्यात की सगळ्या तरुणांना जे नवीन नवीन तरुण घडतात, बॉलर, बॅट्समन, ऑलराऊंडर, खूप मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही त्यांना करून दिलात. पण आज जे मला जाणवलं काही गोष्टी मनातून बोलतोय मी, जर एखादा संघ तालुका पॅकर ग्राउंडमध्ये उतरतो आणि माझ्यासारख्याचा एखादा स्ट्रॉंग संघ असेल, मी पण क्वालिफाय झालो आहे, काही चुकी नाही, खूप मेहनत करून क्वालिफाय झालो. धावीर महाराजांच्या आशीर्वादाने तिन्ही मॅचेस मी त्यांनी ते डिसिजन का चेंज केलं मला नाही माहिती, आय डोंट नो. मला त्या गोष्टीचे काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, चनेरापासून नागोटण्यापर्यंत जे आपले असोसिएशन चालते त्यात आमचा चनेरा विभाग पण आहे. आज तुम्ही शो मॅचेस खेळत खूप चांगलं झालं, एकदम मस्त, खूप खराब झालं. पण आमच्या चनेरा असोसिएशनला पण कुठेतरी तुम्ही मान सन्मान द्यायला पाहिजे होता. तुम्ही आमच्या चनेरा असोसिएशनला विचारलंच नाही. ॲक्च्युली हा आजचा दिवस बॅकलॉग भरून द्यायला आमच्याकडे 4च टीमचा पूर्वार्धाचा वेळ असतो, त्यामुळे 4 टीम घेतो. चनेरा विभागातून कुठलाच तुमचा प्रतिनिधी आमच्या ग्रुपमध्ये जॉईन नाही आहे. एकच योगेश गंबे आहे, एकच आहे, पण तो बिझी असतो भरपूर आणि जेव्हा मीटिंग असतं तेव्हा नसतो. त्यामुळे पहिल्या आता गेल्या वेळेला तुम्हाला चान्स दिलेला, तर एकुलता एकच आहे तो आप्पा मयेकर आहे. 2 म्हणजे 2 म्हणजे आप्पा आणि तो एकच आहे, त्यानंतर दुसरा कोणी नाही आहे. आणि त्यामुळे इथं जेव्हा आम्ही नियोजन करत असतो ना, तेव्हा आधीच ते बॅकलॉग 4 वरचे टीम घेऊन 5वी टीम घेऊन कसं काय करणार नियोजन, कारण ही फायनल पण आपल्याला खेळवायची असते. आणि गेल्या वर्षी तुम्हाला चान्स दिलेला, त्यामुळं प्रत्येकाला ॲडजस्ट करणं चुकीचं नाही. आता 24चा लॉट्स होता, अजून टीम आलिशान नागोटणा असेल, महादेवकर असेल, संबे असेल, अशा भरपूर टीम वेटिंगला राहिल्या. पण तुम्हाला मी पहिला चान्स दिला रवी शाबासकर, की तुमचा पहिला कॉल रिसीव्ह करून मी तुम्हाला एंट्री कन्फर्म करून टाकली की बाबा गुरुदत्त नावे ही टीम कन्फर्म केली. ज्या टीम 24 आल्या त्या 24 टीम शेवटपर्यंत ठेवल्या. मी कुठली टीम काढून दुसरी टीम टाकली नाहीये. हा पहिला धावीर शासकाचा एक नियम आहे. पहिल्या 24 आल्या त्या 24च ठेवल्यात, त्यामुळे कोणावर अन्याय होत नाही. तुम्ही उठून नंतर याल नाही माझी टीम घेतली नाही असं चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला जागरूक राहायला लागेल. रवी भाऊ, तुम्ही तुमचे 2-4 सभासद द्या. धावीर मित्रमंडळ कोणाकडून वर्गणी घेत नाही. योगेश गंबे एकच आहे. गैनीनाथला सुद्धा मी वारंवार ही सूचना केली होती की बाबा तू ये आमच्यात. दुसरे आपल्याकडे किशोर पाटील होते, ते तिथून आमच्यातून सोडून गेले. दिनेश पवार होते, ते पण आम्हाला सोडून गेले. दुसरे नाव्यातले आपले कटोरे कोण तो दुसरा आपला गायण्याच्या तिथं खाली घर एक कटोरे हा सुद्धा होता. पण ते मात्र एक दिवशी येतात, एक वेळेला येतात आणि निघून जातात, कुठलीच मुवमेंट करत नाही. त्यामुळे त्या मुवमेंटचा भाग हा राहिला नाही. आणि धावीर चषक कोणावर अन्याय करत नाही. तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा, तुम्हाला सर्व चान्स भेटेल. जर आधीच माझ्याकडे स्कॉट फुल असेल तर एक नावा मी कुठं नागोटणा विभागाला का विचारत नाही, कारण नागोटण्याचा कोणच प्रतिनिधी आमच्याकडे नाही आहे.
आणि ज्याचा प्रतिनिधी आहे ते त्याला चान्स द्यावा लागेल. तुमचा हा प्रश्न मी इथंच पुरतोय. तुमचे 4-5 लोक आम्हाला द्या आणि नक्कीच त्याचा तुमचा विचार करू आणि नक्कीच धावीर तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल. थँक्यू. या आपण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊयात. या स्पर्धेच्या माध्यमातून रोख रक्कम द्वितीय क्रमांक 80,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक करंडक आपण देण्यासाठी नारायणजी मोरे साहेब, धनंजयजी पुकळे साहेब, दत्ताजी महागळ साहेब, त्याच वेळेला हा संपूर्ण ग्राउंड कमिटीला विनंती असेल. संपूर्ण ग्राउंड कमिटी या द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आपण देतोय. संपूर्ण ग्राउंड कमिटी या संपूर्ण ग्राउंड स्टाफ आपण ज्यांनी या मैदानाची देखभाल केली संपूर्ण, या मी विनंती करेन या संपूर्ण ग्राउंड स्टाफ द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आपण देत आहोत. द्वितीय क्रमांक पुरस्कार आपण संपूर्ण ग्राउंड टीमच्या हस्ते देतो आहोत. या आपण विनंती करतोय हा पुरस्कार देण्यासाठी या नारायणजी मोरे आपणही उपस्थित व्हा. मी निकेश सावंत यांनाही विनंती करतोय. सर्वांच्या शुभ हस्ते मैदानाची देखभाल करणारी संपूर्ण टीम आहे आणि गेले 12 वर्ष यांच्याचमुळे हे मैदान नीट निष्कस आणि खेळण्यालायक खेळण्यायोग्य राहिलंय. या संपूर्ण संघाला आमंत्रित करूया. द्वितीय क्रमांक धावी चषक 2024 संघ आहे श्री स्वयंभू भुवनेश्वर संघाला आमंत्रित करूयात. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा हकदार स्पर्धेतला सर्वाधिक मोठा पुरस्कार प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणाला दिला जाईल? हा पुरस्कार कोण असेल तो खेळाडू, कोण असेल भाग्यवान विजेता? प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणाला दिला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून? कारण ज्या खेळाडूची चर्चा 365 दिवस होते आणि अर्थात धावी चषकाचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जो राहतो ना, तो महत्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. या आपण हा पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करूयात. मालिकेवीर अर्थात हा पुरस्कार देण्यासाठी आपण योगेशजी गंबे, अप्पाजी महेकर, त्याच वेळेला जिथे उमेश साळुंखे आणि विकेश साळुंखे यांनाही विनंती करूयात. विकेश सावंत आपण या, योगेश गंबे साहेब आपण या, अप्पाजी महेकर आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हा देत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्याला दिला जाईल एक इन्व्हर्टर, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. या खेळाडूचं नाव आहे 12व पर्व, ज्यामध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट राहिलाय. या स्पर्धेमध्ये ज्याने 5 सामने खेळले फायनल पर्यंत, ज्याला आपण खेळत असताना धावा ज्याच्या माध्यमातून गोळा करत असताना पाहायला मिळाला. 5 मॅच मध्ये 41 बॉल. किशोरजी मालुसरे साहेब यांनाही विनंती करूया आपणही या. आपण नारायण मोरे आपल्याला विनंती असेल या आपणही या विनंती आपण करूयात. अप्पाजी महेकर साहेब आपणही उपस्थित असाल आपणही या. या आपण विनंती करतोय हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी. या विनंती करूयात. हा जिथे प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार आपण प्रदान करतो आहोत. एक आकर्षक इन्व्हर्टर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतो. धाबी चषक 2024 धाबीर मित्रमंडळ रोहा आयोजित असणारी स्पर्धा. रोहा तालुका टेनिस विश्वाचा मानाचा करंडक आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार आहे या स्पर्धेचा, ज्याच्या बॅट मधून 5 सामन्यामध्ये 41 बॉल मध्ये 106 धावा आल्या.
आणि 11 षटकार 7 चौकारांनी ज्याने खेळी सजवली श्री स्वयंभू भुवनेश्वर टीमचा सुराग दाभाडे राहिला या स्पर्धेतला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. टाळ्यांचा गजर तर व्हायला हवा मित्रांनो. काय बॅटिंग गेली आज, तो दिवस विसरणार नाही. कारण विजय पावलेवरती त्याने जे काही 2 षटकार लगावले त्याच्याशी चर्चा आपण करूयात. कारण हे 12वं पर्व त्याच्यासाठी लकीएस्ट राहिले. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार आपण त्याला देतोय. सुराग दाभाडेशी आपण जोडूयात, चर्चा करूयात. या वर्षी खूप साऱ्या गोष्टी लकीएस्ट राहिल्यात त्याच्या आयुष्यामध्ये. खूप साऱ्या गोष्टी जिथे शुभ घडत असताना पाहायला मिळाल्या. त्या कॅश प्राइज झाल्या त्यासाठी शुभम आमरे अर्थात अपेक्षा ताईंचे मिस्टर अर्थात धनंजय पोकळेंचे जावई शुभम आमरे यांच्या महाड यांच्या माध्यमातून त्यांना तब्बल 500 रुपये आलेत. मी राजन काका पाटील यांना विनंती करते आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण ते देऊया. आणि लक्ष्मण मोरे साहेबांकडून 1000 रुपये. मी लक्ष्मण मोरे साहेबांनाच बोलतो की आपण याने आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्या. हे 500 रुपये देतील राजन काका. हे आहेत शुभम आंबरे यांचे वास्तव आपले खारापटीचे जावई धनंजय पोकळेंचे जावई आणि ही मेवण्यासाठी भेट आहे. आणि हे आहेत लक्ष्मण शेठ मोरे यांचं मन खूप मोठं आहे. ते पैशाकडे कधीच बघत नाही आहेत. असा हा दिलदार मनाचा माणूस लक्ष्मण शेठ. सुरक्षित जोडीयात. कारण आज त्यांनी जो खेळ केला आज खूप गोष्टी लकीच राहिल्यात. कारण यावर्षी धावेरी चषक तुझ्यासाठी लकी राहिलं का? घरी कोणी जी चावल आली ती लकी आहे का इथे या स्पर्धेमध्ये तुझा खेळ जो झाला? काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आज जो तुझा परफॉर्मन्स झाला त्याबद्दल? घरी आलेली चावल म्हणजे ती लकी आहेच, पण माझी आई बघते आईसाठी खास. विजय पावलेवरती जी काय बॅटिंग केलीस, विजय पावलेच्या विरोधात तुझ्या बॅटमधून निघालेले तो 2 षटकार ते कधी न विसरण्यासारखे आहेत. काय म्हणशील त्या इनिंग बद्दल आणि त्या मॅच बद्दल? विजयदाला छक्का लागवणं म्हणजे असं मनात पण नव्हतं, पण टीमसाठी रन बनवायचे होते म्हणून विचार केला येते तर मार, येणारा क्षण परत येणार नाही, आता आहेत तर मारून घे, येईल तर आउट तर एवढा विचार नाही करायचा. आणि लागलं, टच झाले बॅटला. चांगली इनिंग तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? किती एन्जॉय केलीस तू? आज एक मोठा पुरस्कार तुझ्या नावे आहे, कारण आज 12व्या पर्वाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तुला मिळणं आणि एक मोठी भाग्याचे क्षण आहे तुझ्यासाठी, कारण एक मानाची स्पर्धा रोह तालुक्याची आहे. काय म्हणशील या आयोजनाबद्दल आणि किती एन्जॉय केलं तू या संपूर्ण पर्वाला? 12वा पर्व म्हणजे 100% एकदम मनसोक्त खेळलो. बॅटिंग विकेट सर्व झाले आणि धावी चषकसाठी कुठे असेल नसेल अवेलेबल होणार. कोणी नाही घेतला तर रिक्वेस्ट करणार समोरच्याला की मला खेळायचं मला घे, बाकी मॅच राहिलो तरी चालेल. क्या बात आहे. सुरागसाठी टाळ्या होत्यात. त्याने मालिकेवीराचा पुरस्कार अर्थात प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार इथे जिथे जिंकला इन्व्हर्टर मिळाला. आज घरी या वर्षीची चाहुली आहे आणि अगदी त्यावेळेला इन्व्हर्टरही, त्याबद्दल काय म्हणशील? इन्व्हर्टर मिळाला तुला या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चाहूल घरी नवीन चावल येऊन असा प्रकाश पडला आणि आता इन्व्हर्टर येऊन दुसरा नवीन प्रकाश, प्रकाशच प्रकाश. क्या बात आहे. आयुष्यामध्ये त्याच्या प्रकाश आलाय, तर खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. अर्थात नुकतंच लग्न झालंय घरी चावलं, अर्थात त्याचं नुकतं लग्न झालंय आणि त्याला पुढच्या आयुष्य वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या आपण अजून एक विशेष पारितोषिक देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थात मला वाटतं क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये असं प्रथमच घडलंय आणि जो पुरस्कार आपण देत आहोत, गतवर्षी आपण ही प्रथा सुरू केली आहे ती कोलाडमध्ये, आणि यावर्षी ही स्पर्धेमध्ये आपण जी बाईक जाते ती शंकरजी महाबळे यांना तो पुरस्कार गेला होता. आणि यावर्षी क्रिकेटचे महर्षी, कारण सुप्रीमो सारखी स्पर्धा आणि ज्याच्यामध्ये वैष्णवेलन कोलाड या संघाचं नाव आपण सातत्यपूर्ण पाहिलं. आणि मला वाटतं ना तुषारजी शिंदे साहेब हे पडद्याच्या मागचे शिल्पकार, कारण गेले अनेक वर्ष वैष्णवीला कोलाड खेळते, परंतु त्याचे संघमालक कोण हे निश्चितच विचारलं जायचं. या आपण आमंत्रित करूयात एकदा जोरदार टाळ्यांनी ज्या संघमालकाला दिली जाते बाईक, तात्याजी मालुसरे यांना विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ संघ मालक
आणि तात्याजी मालुसरे यांना ही जिथे बाईक दिली जाईल त्यांच्याशी चर्चा करूयात. किशोर मालुसरे तात्या ज्यांना ही आकर्षक बाईक दिली जाते या पण हा पुरस्कार देण्यासाठी इन्व्हाइट करूयात. मी विनंती करतोय संकेतजी देशमुख साहेब, भाऊजी शेलार साहेब, शैलेजी मोरे साहेब यांना विनंती करूयात. संकेतजी देशमुख साहेब, भाऊजी शेलार साहेब आणि शैलेजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात ही आकर्षक बाईक. शैलेजी घोलप साहेब आपणही आपल्याही शुभ हस्ते आम्ही ही बाईक देतोय. संघ मालक वैष्णव विलन कोलाड विजेता संघ एकदा जोरदार टाळ्या द्यात. आणि आपण काकांना विनंती करूयात या संपूर्ण व्यासपीठाला आपण आमंत्रित करूयात. संपूर्ण व्यासपीठ या उपस्थित व्हा. आपण देतो ही आकर्षक अशी बाईक स्वतः संघ मालकांना. आणि तात्या मी बाईक जिंकलोय परंतु याच्या पाठीमागे माझा संघ आहे. आवर्जून त्यांनी म्हटले की माझ्या संघालाही या ठिकाणी येऊ द्यात. आपण हा पुरस्कार देतोय. टाळ्यांच्या गजरात या संघ मालकाचा सन्मान होतोय. तात्यांना ही बाईक मिळते. एकदा जोरदार टाळ्या द्यात. वैष्णव विलन कोलाड संघाचे सर्वेसर्वा तात्या मालुसरे यांना मिळते. किशोरजी मालुसरे, तात्या मालुसरे यांना ही बाईक प्रदान करण्यात येते. टाळ्यांचा गजर राहू द्यात. प्रतिसाद असायला हवा. बोला गणपती बाप्पा. तात्यांना बाईक. खूप वेळेला आपण त्यांना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संघ उतरवत असताना पाहायला मिळाले. परंतु आज ते फ्रंट ऑफ स्टेज पाहायला मिळतात. समोर व्यासपीठावरती कदापि समोर न येणारे, पडद्याच्या पाठीमागे नेहमीच असणारे तात्या आज आपल्या समोर आहेत आणि त्यांना मिळाली ही बाईक. त्या वेळेला ते बोलतात की पहिलं तात्या तुम्हाला विचारल्याशिवाय मी कुठेही खेळू शकत नाही. या दहावीर चषकामध्ये कोणाच्याही नावाला खेळू शकत नाही. तर सर्वप्रथम त्या कॅप्टन कुलचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. आणि आपण जे सहकार्य देता, सर्व पब्लिक ह्या ठिकाणी जे सहकार्य देता, आणि त्यांच्या सुद्धा खूप अपेक्षा असतात या रोहामधील जे हे
प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा खूप इच्छा असते की वैष्णवी इलेव्हनचा संघ प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खेळावा आणि त्यासाठीच मी त्या ठिकाणी टाकत असतो की आपल्याला खेळाडू पाहण्यासाठीच या ठिकाणी येत असतात म्हणजे आपल्याला पाहायला मिळावे त्यासाठीच मी हे खेळाडू घेऊन येत असतो आणि चांगले चांगले खेळाडू या ठिकाणी खेळत असतो. तर आपलं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो सर्व प्रेक्षकांचं रोहाच्या. आणि मी या ठिकाणी जे मला या ठिकाणी खेळायला जे माझे खेळाडू आले होते त्यांचं मी या ठिकाणी हे नंबर मारून दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. हे होत्या तात्या मालुसरे ज्यांना आपण फ्रंट कॅमेरा प्रथमच पाहिलं, कारण जे पडद्यामागचे शिल्पकार म्हणून विशालजी जितेकर त्यांच्याशी चर्चा करूया, कारण ही ट्रॉफी दिल्यानंतर आपण चर्चा जास्तीची होऊ शकणार नाही. आज जी तुलना झाली आहे विशाल जितेकर यांची विराट कोहलीशी, एका मोठ्या महान खेळाडूशी, विशाल जितेकर काय म्हणाल, कारण फायनल जिंकला, तात्यांना ही बाईक मिळते आहे, जे स्वप्न तुम्ही उराशी बाळगून आला होतात किंवा कालपासून. तात्या मी ज्या वेळेला टॉसला गेलो ना, विशाल जितेकरने एकच गोष्ट म्हणाले की आम्ही जो आलोय ना ते फक्त तात्यांना संघ जिंकून द्यावा आणि आम्हाला फायनल जिंकायची या उद्देशाने. काय म्हणाल एकंदरीत या प्रवासाबद्दल? नक्कीच मला वाटते गेले 2-2.5 दिवस आम्ही इकडे आहोत, कारण मोपाडाची जी रात्री सेमीफायनल झाली त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही इकडे आलो आणि त्याच्यानंतर 2 दिवस इथे आम्ही मला वाटते काल खूप सुंदर खेळ केला. पहिलाच सामना अटीतटीचा होता, पण नशिबाने आमच्या बाजूने कौल दिला आणि प्रसन्न नेहमी जो आमच्या संघाला तारतो त्यांनी तारलं आणि तो सामना 12 बॉल 16चा सामना आम्ही जिंकलो. आणि त्याच्यानंतर जो खेळाडूंचा आमच्या परफॉर्मन्स झाला, केतन म्हात्रे असो, मयूर वाघमारे असो, सूरज पाटील असो, आकाश तारेकर असो, विकी पाटील, ओमकार पाटील, सगळ्यांचा आज बारक्या आमच्या संघाबरोबर जुडला गेलेला, तसेच आमच्या संघाबरोबर आलेले विजय पावले आणि इजाज कुरेशी, सगळ्यांचं मी आभार मानी. संकेत पाटील असो, सगळ्यांनी ज्या लेवलला परफॉर्मन्स केला आहे ना, हा संघ मला वाटते हा टीम परफॉर्मन्स आहे म्हणून आम्ही जिंकू शकलो. कॅप्टनचं ह्यात काय जास्त तुम्ही कॅप्टनला हे देऊ नका, क्रेडिट या संघाचं आहे. क्या बात आहे. अगदी त्याच वेळेला तात्यांनी जो उल्लेख केला त्या बाबतीत मी चर्चा करेन की तात्यांचा स्वभाव आणि तुमची मैत्री या नात्याबद्दल काय म्हणाल? कारण तात्या निश्चित म्हणतात की ज्या वेळेला मला एंट्री करायची आहे त्यावेळेला आवर्जून प्रथमतः विशाल जितेकरचा मला फोन येतो आणि कुठे खेळताय का, तुम्ही एंट्री टाकणार आहात का, तर आम्हाला पुढे वाटचाल करायला. तर त्याबद्दल काय म्हणाल, तुमच्या या मैत्रीचं नातं आणि तात्यांबद्दल काय म्हणाल? यावर्षी तसे तालुका वाईज टुर्नामेंट कमी होत आहेत, सगळे ओपन टुर्नामेंट किंवा ग्रामीण क्रिकेट आमच्या इथे जास्त होते. बट जेव्हा तात्यांचा फोन येतो ना, त्या सगळ्या टुर्नामेंट बाजूला असतात, सगळ्या ओपनच्या टुर्नामेंट. आता मला वाटते निजामपूरला आयकॉन प्लेअर सूरज, मयूर वाघमारे, प्रसन्न पाटील हे होते, पण त्यांनी ती टुर्नामेंट सोडून इथं तात्यांना प्रेफरन्स दिला आणि आम्ही नेहमी देणार. जर तात्यांनी बोलवलं तर कदाचित आम्ही वर्ल्ड कप सोडून पण इथे खेळायला येऊ. तर खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात यांना, कारण अजूनही बारक्याला जायचं आहे, नाईटला मॅच आहे, मुरबीची नाईटला मॅच आहे, तरी हे खेळाडू इथे त्यांच्यासाठी खरं टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण की इथून खेळून ते आता परत नाईटला मॅचलाही जायचं. या आपण या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देतोय. धाबी चषक 2024 12वा पर्व, वैष्णव कोलाड 1,60,000 रुपये या स्पर्धेचा आकर्षक झळाळता करंडक धाबी चषक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. संपूर्ण संघाला आमंत्रित करूयात आणि संपूर्ण आयोजकांना आमंत्रित करूयात. हा मानाचा करंडक, हा मानाचा चषक आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. या मी विनंती करेन या स्पर्धेचे अध्यक्ष तुषारजी शिंदे साहेब आणि संपूर्ण व्यासपीठाला विनंती करूयात, देवी आता हा आकर्षक आणि झळाळता करंडक प्रथम क्रमांक प्राइज देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात. अर्थात राजनजी पाटील साहेब, राजू शेठ कराड साहेब, त्याच वेळेला शैलेजी घोलप साहेब, लक्ष्मण शेठ मोरे साहेब यांना विनंती करूयात आणि संपूर्ण व्यासपीठ या आपण देतोय धावी चषक 2024 पर्व 12व या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हा पुरस्कार देत आहोत. संपूर्ण संघ हा पुरस्कार आपण प्रदान करूयात. धावी चषक 2024 12व्या पर्वाचा विजेता संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कार दिला जातोय. वैष्णव कोलाड, बोला गणपती बाप्पा.
योगीजी गंबे आणि आप्पाजी मयेकर यांनाही विनंती करूया आपण या. योगीजी मयेकर आणि योगीजी गंबे आप्पाजी मयेकर यांना विनंती करूयात. योगीजी गंबे आणि आप्पाजी मयेकर यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतो आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धावीर महाराज की. पुरस्कार इथे प्रदान करत असताना हे 12वा पर्व असं संपलं असं जाहीर करूया. मी अध्यक्षांना विनंती करेन, लाईव्हचे आभार, डीजेचे आभार, सर्व मान्यवरांचे आभार, सर्व पंचांचे आभार, गुणलेखकांचे आभार. 12वा पर्व इथे संपला असं जाहीर करूयात. आणि मी अध्यक्ष साहेब यांच्याकडे वळेन की या स्पर्धेच्या माध्यमातून यथायोग्य हे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. कोणाचं नाव घेणं राहून गेलं असेल, कोणाचा मान सन्मान करणं राहून गेला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करेन. ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.